नमस्ते मित्रांनो. तर आज मी तुम्हाला घेऊन चाललो एका गार्डनमध्ये. आणि इथे येऊन मी तुम्हाला फक्त गार्डन दाखवणार असं तर नाही होणार ना. तिथे काहीतरी स्पेशल आहे, इनफॅक्ट खूप स्पेशल. आता ते काय हे तुम्हीच बघा. चला. सो फायनली आता एक अर्ध्या तासाचा ड्राईव्ह करून ज्या लोकेशनवर आपल्याला पोचायचं होतं तिथे तर पोचलं. पण काय दाखवायचं होतं हे तुम्हीच बघा. ओ शिट, जे तुम्हाला दाखवायला घेऊन आलेलो ना ते समोर दिसले. चला चला चला. वा. इथे गाडी पार्क केली आणि आता आपला पुढचा प्रवास सुरू करूया. ही आहे ती गोष्ट ज्यासाठी मी तुम्हाला इथे घेऊन आलोय. चला जरा जवळ जाऊन बघूया. अरे बापरे, इथे तर 2 आहेत. हा मित्रांनो, तर मी तुम्हाला इथे घेऊन आलो आहे गार्डन नाही तर कांगारू बघायला. आणि लास्ट टाइम पण मी तुम्हाला घेऊन गेलेलो कांगारू बघायला, पण ते फार असे लांब होते. इथे मी जवळून म्हणजे एका मित्राने मला सांगितले की तुम्हाला इथे खूप जवळून, फार जवळून कांगारू स्पॉट होतात. म्हणजे इथे गार्डन असल्यामुळे ते फ्रेंडली आहेत. तर बघू आणि भेटूया जरा कांगारूच ना. हा बघा किती मोठा कांगारू आहे. आणि इथे एक नाही तर असे अनेक आहेत. आता मी जरा जवळ जाण्याचा प्रयत्न करतो यांच्या. आय होप सो यांनी मला काय केलं नाही पाहिजे. कारण का हे लोक तर छोटे आहेत पण त्यांचे बाबा तिथे आहेत, त्यामुळे जरा सावधच राहिलेलं बरं. अरे हे तर कुत्रे तर नाही ना जे करून येतील जवळ. हे तसे आहेत तर जंगलीच कांगारू, त्यामुळे यांच्या जवळ जाणं थोडं रिस्की तर आहेच. आता कोणी विचार केलेला की इथे येऊन आपल्याला एवढे सारे कांगारूज दिसतील, म्हणजे काय सांगू.
एकदम सरप्राईज झालो आहे मी. बघू आता जरा जवळ जाता येऊ शकते का त्यांच्या. जरा 2-4 फोटो आले ना तर मनच तृप्त होईल पूर्ण. आता हा आहे एक मेल कांगारू जो की एवढा मोठा आहे, त्याला बघून तर वाटतं इथला मेन आहे. आणि मी जेव्हा पण त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करतोय ना तो मला बघतोय. आय गेस तो मला हिंट्स देतोय की बाळा जवळ नको येऊ, नाही तर तू आहेस आणि मी आहेस. आता जरा तुम्ही याचे मसल्स बघा. मी हिंमत तर करतोय जरा जवळ जाण्याची, पण इथूनच बरं आहे. मी इथूनच झूम करून दाखवतो तुम्हाला. म्हणजे हा एका फाईटमध्ये मला नॉक करू शकतो. आणि कांगारूज मुळातच असतात एवढे स्ट्रॉंग ना की आपण त्यांना बॉक्सिंगमध्ये काय कशातही नाही हरवू शकत. हे बघा. बस झालं, व्हिडिओच्या नादात जास्त पण नको, नाही तर हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल. ही काठी उचलली आहे मी फॉर सेल्फ डिफेन्स. आणि तो सेल्फ डिफेन्स का हे तुम्हीच बघा ना. आपण खूप जवळ आलोय त्यांच्या. तो मोठा कांगारू आहे पण त्याच्या जवळ जायची हिंमत तर नाही करणार. हा बघा. आता आपण एवढं जवळ आलोच आहे तर जरा 2-4 फोटो पण काढूया. आणि याच्या जवळ आलो हे बघून हा पण माझ्या जवळ यायचा प्रयत्न करतोय टू प्रोटेक्ट हिम. जरा आपण लांबच राहिलेलं बरं होईल, पण आलोच आहे तर जरा 2-3 फोटो चांगले काढूया. इथे बघ रे, सेल्फी काढणार का माझ्यावर? थांब सेल्फी काढूया. आपण जरा कांगारू बरोबर ना सेल्फी काढूया. हे बघा. इथे बघ, पोज दे ना यार नीट. काय यार तू कसा मित्र बनणार माझा? पोज दे नीट, काहीतरी चांगला पोज दे. इथली लोक ना मला बघून जजच करत असतील लिटरली. कारण का आता त्यांना काय माहिती मी इथे खास यांना बघण्यासाठी आलो आहे इंडियावरनं. आता त्यांच्यासाठी हे रोजचं आहे. जरा इथून लोक बघून जरा मला हसत होती, पण आता हे स्पेशल आहे तर आहे ना आपल्यासाठी. या 2 मुली या कांगारूला हात लावायचा प्रयत्न करतात. किती शांतपणे येतात बघा यांच्याजवळ. अरे यांना बघून तो पळाला. आता जर आपण कधी यांच्या जास्तच जवळ गेलो आणि याने जर आपल्यावर अटॅक केला तर काय करायचं? आता हा तर छोटा आहे त्यामुळे यांनी अटॅक केला तर आपण पळू शकतो, पण जे मोठे असतात त्यांनी जर चुकून आपल्यावर कधी अटॅक केला ना तर सरळ खाली झोपून जायचं. काही न करता सरळ झोपून जायचं, नाहीतर हे आपलं काहीही करू शकतात. हे बघ. अरे पळू नको. गेला. त्या कांगारूच्या पोटात बाळ आहे, हे तुम्ही बघू शकता. त्याच्या पिशवीत बाळ आहे. आणि अशा कांगारूच्या जवळ तर आपण नक्कीच नाही गेलं पाहिजे, कारण का एक आई आपल्या बाळाला वाचवण्यासाठी खूप हार्मफुल असू शकते. हे बघा. आता कांगारू तो आपले बघून झाले. आता आपण निघूया जरा घरी, जे की सनसेट म्हणजे अंधार व्हायच्या आत आपल्याला घरी पोचायचं आहे. तो आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अरे थांब जरा. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि हां, मेन खाली जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो बया हो, पोचतोय घरी. थांब. चला.